Strategies for enhancement in food production. ग्लोबल फूड क्रायसिस येण्याची शक्यता पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे खूप जास्त आहे आणि त्याला पर्याय म्हणून बायोटेक्नॉलॉजी आणि बायोलॉजिकल सायन्सेस यांच्यासाठी आता फार महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फूड प्रोडक्शन एनहान्स झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या पाहिजेत. तर ह्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज मॉर्फॉलॉजीचा पार्ट राहिलाय का? ओके, कुठपर्यंत झाले बाळांनो मॉर्फॉलॉजी? कुठपर्यंत झालंय काय सांगू शकता? एक मिनिट. वेट I'll see. ओके, मला चार्ट मध्ये सांगा इथूनच राहिले का बाळांनो टाइप्स ऑफ सिंपल फ्रूट्स पासून? ओके 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 आपण फ्रुट्स पासून चालू करूया कारण काही जणांचं मत वेगळं येते काही जणांचं मत वेगळं येते. ओके, अच्छा हे झालंय. बरं बरं बरं, हा हे पण झालंय, बरोबर आहे. चला, सो ऍक्च्युली वी नीड टू स्टार्ट द सीड. बघा जसं बाळांनो आपण बघितलं होतं की हे जर ओव्हरी असेल, ही स्टाईल असेल आणि हा इकडे पुढे स्टिग्मा असेल
आणि याच्यात इथे आतमध्ये काय असतात, ओव्ह्यूल्स अटॅच असतात, बरोबर आहे. तर बाळांनो, जर या ओव्हरीचं कन्व्हर्जन एका फ्रूट मध्ये होत असेल तर साधी गोष्ट आहे, ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सीड मध्ये होणार आहे. सो आफ्टर फर्टिलायझेशन ovary will convert into fruit, means ovule will convert into seed. So technically correct definition of seed can be that seed is a post fertilized ovule, म्हणजे फर्टिलाइज झालेल्या ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होतं. तसंच पोस्ट फर्टिलाइज्ड ओव्हरी कॅन बी कॉल्ड एज अ फ्रूट. बघा, सीड इज द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. Seeds are covered by seed coat and enclose partially developed sporophytic plant. Seeds lacking endosperm are called as X-albuminous or non-endospermous seeds, while seed with endosperm are albuminous or endospermic seeds. बघा, ठीक आहे, पुढे डिटेल मध्ये आहेच, पण तरी इथे थोडंसं समजावून घेऊया. बघा, सीड डेव्हलप होताना जर त्याच्यातला एंडोस्पर्म, सी एंडोस्पर्म इज न्यूट्रिशियस टिश्यू, जर तो न्यूट्रिशियस टिश्यू कंझ्युम झाला तर आता त्या सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. आता त्या सीडला म्हणायचा नॉन एंडोस्पर्मिक सीड. आणि जर त्या सीड डेव्हलपमेंटच्या वेळी, एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटच्या वेळी एंडोस्पर्म कंझ्युम झाला नाही किंवा थोड्याफार प्रमाणातच कंझ्युम झाला आणि तिथे एंडोस्पर्म शिल्लक राहिला, तर दॅट सीड इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक सीड. मग आता ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहिला नाही त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्बुमिनस असं पण म्हणतो. एक्स अल्बुमिनस लक्षात ठेवा, एक्स म्हणजे कधीतरी होता असंही लक्षात ठेवू शकता, फक्त हे ई एक्स लक्षात ठेवा, ई एक्स. ओके, एक्स अल्बुमिनस. आणि जे आहेत ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म अजून आहे, दॅट आर कॉल्ड ॲज अल्बुमिनस सीड्स. तर मोस्टली बघा, डायकॉटिलिडनस प्लांट जे असतात त्यांच्या सीड्स मधला एंडोस्पर्म त्यांच्या डायकॉटिलिडॉनच्या डेव्हलपमेंटच्या वेळी, एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटच्या वेळी कंझ्युम होतो. म्हणून मोस्ट ऑफ डायकॉटिलिडनस सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक सीड and most of monocotyledons are endospermic seeds. See here, now we are talking about dicotyledonous seed. It is X-albuminous seed. So what is meant by X-albuminous? Reply me in the chat. What is meant by X-albuminous? लॅक एंडोस्पर्म. हे झालं नव्हतं ना आपल्या बाळांनो? ओके ओके. तर बघा, ज्यांच्याकडे एंडोस्पर्म नाही त्यांना म्हणायचं एक्स अल्बुमिनस सीड. अटॅच्ड टू द फ्रूट वॉल बाय फनिकल. हे आपण जेव्हा ऍक्च्युअल डिटेल स्ट्रक्चर ओव्ह्यूलचं बघणार आहोत, ओव्हरीचं बघणार आहोत, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स, हा आपल्याला एक नवीन टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर्स अजून क्लिअर होऊन जातील. द हायलम appears as a scare. At the lower end of the scare there is a ridge called as a raphe, and at the opposite end it is called as a micropyle. The embryo occupies entire seed. इकडे स्ट्रक्चर इमॅजिन होणं तसं कठीण आहे. बघा, समजा बाळांनो ही ओव्हरी असेल आणि आता हे जे काढतोय हे समजा ओव्ह्यूल असेल असं, तर हे जे इकडे अटॅचमेंट असणार आहे बघा, सी दिस ओव्ह्यूल इज अटॅच टू द ओव्हरी वॉल बाय दिस. तर इथेच तुम्ही लक्षात घ्या, इथेच काय फनिकल आहे, फ्रूट वॉल आहे ना. येस, सीड हे अटॅच टू द फ्रूट वॉल बाय फनिकल. नंतर हा जो कंटिन्युएशन मधला पोर्शन असतो, दिस इज नथिंग बट रॅफी. हे जे ओपनिंग टाइप स्ट्रक्चर आहे, दिस इज नथिंग बट मायक्रोपाईल. हा जो इकडचा पोर्शन आहे, दिस इज कॉल्ड एज अ चलाझा. आणि बघा, याच्यापासून जेव्हा पूर्ण सीड बनेल तेव्हा सुद्धा इथं थोडंसं ओपनिंग शिल्लक राहीलच, दॅट इज मायक्रोपाईल. मग ही जी इनर लेअर आहे आणि ही बघा ही आउटर लेअर आहे.
So this outer layer is called as testa and inner layer is called as a tegmen. म्हणजे सीड वरती हे दोन कोट असतात. बघा जे स्ट्रक्चर ओव्ह्यूल्स आहे तीच नाव पुढे सीड मध्ये रिफ्लेक्ट होतात. या दोघांना दोन्ही लेयर असतील, दोन्ही प्रोटेक्टिव्ह कोट असतील ओव्ह्यूलचे, हे असेच्या असे कोट कशावर असतील? सीड वर असतील. तर त्या सीड वरती जो दोन्ही मिळून कोट असतील दॅट आर कॉल्ड एज अ टेगमन. टेगमन. outer coat is called as a testa and inner coat is called as a that coats are called as a integuments. My mistake. See, that coats are called as a integuments. हे दोन्ही मिळून काय म्हणणार बाळांनो आपण? इंटेग्युमेंट्स. त्याच्यातली बाहेरची टेस्टा आणि इनरची टेगमन. ओके. सो टेस्टा कशी असेल बाळांनो? टफ असेल. कशी असेल? टफ असेल. ते काय होतं चार्ट मध्ये काय आलं की निम्म लक्ष तिकडे जातं. येस. चला तर मग बाहेरची काय बाळानो? टेस्टा आणि इनरची काय? टेगमन. दोघांना एकत्र काय म्हणायचं? इंटेग्युमेंट्स. ओके. तुम्हाला कळाले. ओपनिंगला काय म्हणायचं? मायक्रोपाईल. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला काय म्हणायचं? चलाझा. मोस्ट ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर ऍट द चलाझल एंड. आर ऍट द चलाझल एंड मीन्स ऍट द ऑपोजिट साइड टू द मायक्रोपाईल. मायक्रोपाईलचं काम काय असतं बाळांनो? तर सीड जर्मिनेशनच्या वेळी वॉटर एंट्री करतं. कशातून? इथून, मायक्रोपाईल मधून. शिवाय रॅडिकल जे कम आउट होईल, रॅडिकल बघा, रॅडिकल येणार आहे, प्ल्युमिल येणार आहे, त्याच्यापासून अख्खं झाड तयार होणार आहे. त्यातलं रॅडिकल ऑल्सो कम आउट थ्रू दॅट ओपनिंग कॉल्ड एज अ मायक्रोपाईल. ओके. दॅट ऑल स्ट्रक्चर्स वी विल अंडरस्टँड डिटेल इन रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म्स. ओके. सो दोन कॉटिलिडॉन असतात कारण आपण बोलतोय डायकॉटिलिडोनस सीड बद्दल. द पोर्शन ऑफ द ऍक्सिस अबोव द कॉटिलिडॉन इज कॉल्ड एज अ रॅडिकल. बघा, रॅडिकल ग्रोज इनटू द रूट सिस्टम. म्हणजे अगदी आपण सोप्या प्रकारात जर समजवायचं झाल्या या गोष्टी, तर हा जो खाली चाललाय दिस इज रॅडिकल आणि हा जो वरती चाललाय दिस इज प्ल्युम्यूल. मग प्ल्युम्यूल पासून वरती शूट सिस्टम होणार आणि रॅडिकल पासून खालती रूट सिस्टम होणार. हे लक्षात ठेवा. रॅडिकलचा आर रूटशी संलग्नित करायला सोपं जाईल. and the portion of the axis between the two cotyledon is a plumule. See, this is the cotyledon, this is a suppose cotyledon, तर हा plumule आहे. तर plumule जो आहे that is the portion of the axis between the two cotyledons is a plumule that grows into shoot system. The plumule consists of epicotyle, mesocotyle and hypocotyles. ह्यांचं सुद्धा डिटेल स्ट्रक्चर आपण जर्मिनेशन, सीड जर्मिनेशन मध्ये, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये बघितलं असेल. नसेल बघितलं तरी आपण पुन्हा बघूया. आपल्याला ऑनलाईन थोडी लिमिटेशन्स आहेत डायग्राम ड्रॉ करायला, लक्षात ठेवा. बघा, तरी इथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सी, दीज आर टू कॉटिलिडॉन्स. त्याच्यावरती असेल सीड कोट. इथे बघा एंडला, इथे जिथं ऍक्च्युअली सीड फ्रूटला अटॅच असतं दिस इज हायलम. इथे बघा सीडकोट हायलम लक्षात आला. आता ते ओपन जेव्हा सीड केलेलं आहे तेव्हा दोन्ही बाजूला दोन काय झाले? कॉटिलिडॉन. मध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा रॅडिकल, म्हणजे ह्याच्यापासून रूट डेव्हलप होणार आहे. इथे हायपोकोटाईल दिसतोय तुम्हाला आणि वरती इथं इपिकोटाईल दिसतोय. ही स्ट्रक्चर निश्चितच खूप जास्त नॉलेजेबल ठरत नाहीये तिथे. त्याला थोडासा ब्लॅकबोर्ड आणि चॉक याच्यावर आपण हे डिटेल मध्ये जेव्हा आपला क्लास सुरू होईल तेव्हा बघूया. So it was about dicotyledonous seed. Now we will see about the monocotyledonous seed. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मोनोकॉटिलिडॉनचा अर्थच आहे की त्याच्यात एकच कॉटिलिडॉन असणार. सो मोनोकॉटिलिडॉनस सीड कसे आहेत? अल्बुमिनस. अल्बुमिनस मीन्स एंडोस्पर्मिक. यू शुड कीप दिस डिफरन्स इन मेमरी व्हेरी क्लिअरली. डायकॉट कसे आहेत बाळांनो? एक्स अल्बुमिनस, म्हणजे त्यांच्यात एंडोस्पर्म शिल्लक नाहीये. बट इन अ मोनोकॉटिलिडॉनस सीड endosperm is still persist and these are called as albuminous seed. Seed coat is fused with fruit wall. Such condition is called as a caryopsis. The apical endosperm is separated from embryo by aleuron layer.
आता हे ॲल्युरोन लेअर काय असते हे पुढच्या डायग्राम मध्ये आपल्याला समजेल. एम्ब्रियो कंटेन्स सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन कॉल्ड एज अ स्कटेलम. काय म्हणतात बाळा याला? स्कटेलम. एकच जो काही कॉटिलिडॉन आहे त्याला इथे काय म्हटलं जातं? स्कटेलम म्हटलं जातं. द प्ल्युम्यूल इज कवर्ड बाय कोलिओप्टाइल while radical is covered by कोलिओरायचा. एक्झाम्पल मेज सीड. याचं बहुतेक मला थोडंसं ड्रॉइंग जमू शकतं, मी इथं ट्राय करतो. बघा, सपोज हे एक आपल्याकडे सीड आहे असं आपण इमॅजिन करूया आणि तुम्हाला माहिती आहे याच्यात एंडोस्पर्म पण असतो. सो हा जो वरचा जो पोर्शन आहे हा आपण समजा एंडोस्पर्म मानूया आणि हा खालचा जो पोर्शन आहे दॅट इज एम्ब्रिओ. तर याच्यात एकच शिल्ड शेप्ड काय आहे असं सांगितलंय. ही सगळं इमॅजिनरी सांगतोय बरं का मी तुम्हाला. एंडोस्पर्म आहे ज्याचं नाव काय बाळांनो? स्कटेलम आहे. करेक्ट. तर आता बघा, हा समजा वरचा पोर्शन मी काढला. दिस इज व्हॉट प्ल्युम्यूल. कलर चेंज करतो. बघा आता हा काय पोर्शन आहे वरचा? प्ल्युम्यूल. तर हा पोर्शन काय असणार खालचा? रॅडिकल. तर प्ल्युम्यूलला जे कव्हरिंग आहे दिस कव्हरिंग इज नथिंग बट कोलिओप्टाइल आणि रॅडिकलला जे कव्हरिंग आहे दॅट इज नथिंग बट आता जे काढलं ते दॅट इज कोलिओरायचा. म्हणून तुम्ही बघा, आपण ऑक्झिनचा जो डिस्कव्हरीचा एक्सपेरिमेंट बघितला त्याच्यात आपण बघितलं होतं ओट कोलिओप्टाइल म्हणजे शूटचा जो वरचा भाग आहे त्याला सुद्धा वरचं जे कव्हरिंग असतं दॅट इज नथिंग बट कोलिओप्टाइल. साध्या भाषेत लक्षात ठेवा. मग आता हा वरचा जो पोर्शन एंडोस्पर्म आहे आणि खाली इथे जो एम्ब्रिओ आहे यांना सेपरेट करणारी, येलो कलर मध्ये मी दाखवतो तुम्हाला इथे, यांना सेपरेट करणारी एक जी लेयर असते. ओके, इमॅजिनरी लक्षात ठेवा. यांना सेपरेट करणारी ही जी येलो कलर मध्ये तू लेयर काढलेली आहे दिस लेयर इज नथिंग बट ॲल्युरियन लेयर. ही जी ॲल्युरियन लेयर असते बाळांनो इट इज ऑफ एंडोस्पर्मिक ओरिजिन अँड दॅट इज ट्रिप्लॉइड. दॅट इज ट्रिप्लॉइड. ॲल्युरियन लेयर एंडोस्पर्मिक ओरिजिनची असते आणि एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड ओरिजिनचा असतो अँजिओस्पर्म मध्ये. ट्रिप्लॉइड का असतो? कारण त्याच्यात डबल फर्टिलायझेशन होत असतं. ते कसं काय हे सगळं आपण त्या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. बघा इथं मोनोकॉटिलिडोनस सीड थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सी हा वरचा पोर्शन दॅट इज एंडोस्पर्म. येस, तुम्ही इथे बघा खाली हा पोर्शन दाखवला सगळ्यात कोलिओरायचा, त्याच्यात रॅडिकल. नंतर तुम्ही बघा इथे प्ल्युम्यूल आहे आणि त्याच्यावरती काय आहे इथे कोलिओप्टाइल आणि हा शिल्ड शेप्ड जो कॉटिलिडॉन आहे दॅट कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज अ स्कटेलम. काय म्हणतात बाळांनो त्याला? स्कटेलम. आणि जर आपल्याला ॲल्युरियन लेअर काढायची असेल तर ती ॲल्युरियन लेअर आपला हा जो एंडोस्पर्म आहे आणि एम्ब्रियोनिक आहे ह्याला सेपरेट करणारी ही लेअर असते. दिस इज नथिंग बट ॲल्युरियन लेअर. ओके, फ्लोरल फॉर्म्युला बाय सिम्बॉल्स. बघा फार महत्वाचा पार्ट आहे हा, समजून घ्या. फ्लोरल फॉर्म्युला जो आहे त्याच्यात जर फुलाला ब्रॅक्ट असेल तर दॅट फ्लावर इज कॉल्ड एज अ ब्रॅक्टिएट फ्लावर अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर BR. कॅलिक्स आर रिप्रेझेंटेड बाय K. बघा कॅलिक्स जरी सी न सुरू होत असलं तरी इट इज रिप्रेझेंटेड बाय K. डोंट फॉरगेट दिस. वाय? बिकॉज करोलाचा C म्हणून इथे सिम्बॉल वापरला जातो. ओके, सो यू शुड नॉट कन्फ्यूज इन द सिम्बॉल्स ऑफ कॅलिक्स अँड करोला. कॅलिक्स मध्ये क चं प्रोनाउन्सिएशन जास्त आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो K. करोला मध्ये C. पेरियांथ that is P. What is perianth? When calyx and corolla are not differentiated from each other. This condition is called as a perianth. Androecium, that is A. Gynoecium G. Superior ovary असेल तर रेषेच्या वरती G आणि इन्फेरियर ओव्हरी असेल तर रेषेच्या खालती G. तुम्हाला आठवतं का? हायपोगायनस फ्लावर्स, इपिगायनस फ्लावर,
आता इपिगायनस फ्लावर, फुलाला बाळानो, फुलाला जिथून बघा फुल अराईज होतं स्टेम वरून, तिथे जे खाली जे होल्डिंग स्ट्रक्चर टाइप कप लाईक स्ट्रक्चर असतं, दॅट इज नथिंग बट ब्रॅक्ट, आणि ते ब्रॅक्ट असणं म्हणजे ब्रॅक्टिएट फ्लावर. ओके ओके. सो हायपोगायनस म्हणजे बाकी सगळं गायनीच्या खाली. सो हायपोगायनस फ्लावर म्हणजे ओव्हरी सुपेरियर. इपिगायनस म्हणजे बाकी सगळं ओव्हरीच्या वरती. इपिगायनस म्हणजे ओव्हरी कशा असणार आहे बाळांनो, इथे इन्फेरियर असणार आहे. कळतंय? ओके. इथे सगळे सिंबल नाहीयेत. जर लक्षात ठेवा, काही सिंबल तुम्हाला मी सांगेन इथे. जर फ्युज्ड गोष्टी असतील, म्हणजे सेपल समजा फ्युज्ड असतील, तर दे आर शोन इन द ब्रॅकेट. म्हणजे समजा 5 असतील आणि त्याला जर ब्रॅकेट असेल तर दिस 5 आर फ्युज. जर ब्रॅकेट नसेल तर दिस 5 आर फ्री. कळतंय? ओके. जर समजा एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर समजा अँड्रोसियम किंवा स्टॅमेन हा कोरोलाला अटॅच असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज. आय विल सी हू विल रिप्लाय. इफ androsium is attached to the corolla or petal, that condition is called as. पाठीमागच्या स्लाइड. येस पुष्कर, करेक्ट आन्सर. इपिपेटालस कंडिशन शिकवलं होतं का रे? येस, इपिपेटालस कंडिशन. आणि जर हाच अँड्रोसियम पेरियांथला अटॅच असेल तर इट इज कॉल्ड एज एपिफाइलस. लक्षात ठेवा. काय म्हटलं आपण आता? समजा बाळांनो हा स्टॅमेन आहे, हा कॅलिक्स आहे आणि हा करोला आहे. जर करोलाला हा अटॅच असेल तर दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज इपिपेटालस कंडिशन. पण करोलाच्या ऐवजी ही जर कंडिशन ही पेरियांत कंडिशन असेल, म्हणजे कॅलिक्स अँड करोला इफ आर नॉट डिफरन्शिएटेड फ्रॉम इच अदर और मे बी मॉर्फोलॉजिकली सिमिलर, तर आता मात्र याच अटॅचमेंटला आपण काय म्हणणार आहोत? इपिफाइलस कंडिशन. म्हणजे एक गोष्ट इथं क्लिअर होते का बघा, ज्या फुलांमध्ये पेरियांत असेल तिथंच जर असेल तर आपल्याला इपिफाइलस कंडिशन बघायला मिळेल. मग ज्या फुलांमध्ये पेरियांत कंडिशन नसेल तिथे जरी अँड्रोसियम हा करोलाला अटॅच असला तरी तिथे आपल्याला जी कंडिशन बघायला मिळेल ती काय असेल? इपिपेटालस, नॉट द इपिफाइलस. मग हे का सांगतोय? कारण जर समजा आपण एक्झाम्पल बघितलं फॅमिली लिलिएसी, तर त्याच्यामध्ये पेरियांत कंडिशन आहे. मग तिथं जर अँड्रोसियम पेरियांतला अटॅच असेल तर आपल्याला हे लॉजिकली कळू शकतं की दॅट इज इपिफाइलस. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा, लिलिएसी मध्ये इपिफाइलस कंडिशन असते. तर थोडं मेमरीला मदत होते जर कन्सेप्ट जास्त क्लिअर असतील तर. ओके. सो चॅप्टर आपला इथं संपतोय. खरं तर या प्रत्येक फॅमिलीचं डिटेल डिस्क्रिप्शन याच्यात दिलेलं आहे एनसीईआरटी मध्ये. मी फक्त फ्लोरल फॉर्म्युला घेऊन इथं डिस्कशन करतो. बघा, सिम्पल ट्रिक टू लर्न फ्लोरल फॉर्म्युला असं म्हटलंय, पण याच्या ट्रिक्स ज्यांनी म्हटलंय त्यांनी काय दिलेले नाहीत. मी तुम्हाला काही ट्रिक्स इथं देईनच. तर बघा, 4 फॅमिली आपल्याला एनसीईआरटी मध्ये आहेत. फॅबिएसी, सोलॅनसी, लिलिएसी आणि ब्रासिकेसी. ओके. सो फॅबिएसी जे आहे त्याच्यात हे जे पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे, व्हॉट दॅट पर्सेंटेज सिम्बॉल रिप्रेझेंट्स? एनीबडी? सांगितलं होतं मी. येस पुष्कर, कॅन यू टेल दिस आन्सर? येस आशुतोष, करेक्ट आन्सर. जायगो मॉर्फिक. साक्षी, करेक्ट आन्सर. जायगो मॉर्फिक. आठवा, 2 इक्वल भाग एकाच प्लेन मधून होत असतील फुलाचे तर दॅट सिमेट्री इज कॉल्ड एज अ बायलॅटरल सिमेट्री
or also called as झायगोमॉर्फिक. बायलॅटरल मध्ये काय ते झायगोमॉर्फिक. आणि आठवा, सर्कल मध्ये जर प्लस साइन असेल, इट रिप्रेझेंट्स, व्हॉट डज इट मीन? टेल मी. Actinomorphic. Yes, it is called as actinomorphic. Radial symmetry. म्हणजे from more than one plane of passing, there can be have equal halves. Such condition is called as actinomorphic symmetry. Very good, very good, very good. Asymmetric फ्लावर असतात ज्यांचे इक्वल दोन halves तयारच होत नाही कुठल्याच प्लेन होतात ते सिमेट्रिक. त्याच्यात एकाच प्लेन मधून होतात ते झायगोमॉर्फिक, आणि खूप साऱ्या प्लेन मधून इक्वल हॅल्व्स तयार होऊ शकतात ते ऍक्टिनोमॉर्फिक. सो फॅबिएसी मध्ये तुम्हाला दिसतंय इट इज झायगोमॉर्फिक, म्हणजे एकाच प्लेन ऑफ पासिंग मधून त्या फुलाचे दोन इक्वल भाग होऊ शकतात. दिस सिम्बॉल रिप्रेझेंट्स व्हॉट? दिस सिम्बॉल रिप्रेझेंट्स बायसेक्शुअल. सो दिस इज हर्मॅफ्रोडाइट फ्लावर और बायसेक्शुअल फ्लावर. के आणि ब्रॅकेट मध्ये 5 याचा अर्थ काय? बोला. के आणि ब्रॅकेट मध्ये 5 याचा अर्थ आहे, बोला बाळांनो, बोला चॅट मध्ये बोला, लॉजिक लावा. चॅट मध्ये बघतोय मी कोण कोण उत्तर देत आहे. कॅलिक्स 5 आहेत. येस, पण कॅलिक्स कशा असायला पाहिजेत? त्याच्यातले कॅलिक्स फ्यूज नाही बाळांनो, त्याच्यातले सेपल्स फ्यूज असतील. काय असतील बाळांनो? सेपल्स फ्यूज असतील. करेक्ट. व्हेरी गुड. ठीक आहे, तर मग फ्लावर कसं आहे? बायसेक्शुअल, झायगोमॉर्फिक. सेपल्स कसे आहेत बाळांनो? 5 आहेत आणि फ्यूज आहेत, म्हणजे गॅमोसपालस. आठवतं का? जर सेपल्स फ्यूज असतील तर त्याला आपण काय म्हणतो? गॅमोसपालस. सो दिस इज पेंटागॅमोसपालस कंडिशन. म्हणजे 5 सेपल्स आहेत आणि ते पण कसे आहेत? फ्यूज आहेत. ओके. करोला कसं आहे बाळांनो? करोला बघा, तुम्हाला करोला मध्ये बघायला मिळेल आपल्याला इथे 1+2+ आणि ब्रॅकेट मध्ये 2 अशी जी कंडिशन बघायला मिळते, ती कंडिशन काय आहे जरा आठवा. एस्टिवेशन आठवतात का? एस्टिवेशन. व्हॉट आर एस्टिवेशन? व्हॉट इज एस्टिवेशन? व्हॉट इज एस्टिवेशन? व्हेरी गुड. काय प्रज्ञा नाही, विवेक नाईक, करेक्ट आन्सर. अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स इन अ फ्लावर इज कॉल्ड एज एस्टिवेशन. मग तुम्हाला हे दिसतं का? बघा, फक्त पेटल्सच्या बाबतीत असतं आणि 5 असतात. बाहेरच्या बाजूला स्टँडर्ड 1 असते, त्याच्यात 2 विंग्स असतात आणि त्याच्यात 2 छोटे असतात, त्यांना किल किंवा करीना आपण म्हणतो. सो दिस इज 1+2+ आतमध्ये 2. येस, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज वेक्सिलरी एस्टिवेशन. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज वेक्सिलरी एस्टिवेशन or also called as papilionaceous कंडिशन. अँड्रोसियम बद्दल बोला. आता हे तरी आलं पाहिजे बघा. A9+1 म्हणजे बघा, टोटल स्टॅमिन किती आहेत बाळांनो? 10. बरोबर का? टोटल स्टॅमिन किती आहेत? 10. परंतु ट्यूब्स किती फॉर्म झालेले आहेत? 2च ट्यूब फॉर्म झालेले आहेत. एक 9 ची ट्यूब आहे आणि एकच ट्यूब आहे 1 ची. सो दिस, आशुतोष बरोबर आहे. येस विवेक, करेक्ट आन्सर. येस प्रज्ञा, करेक्ट आन्सर. 9 फ्यूज आहेत पण 1 फ्री आहे ना. मग या कंडिशनला काय म्हणायचं? जिथं 2 स्टॅमिनल ट्यूब बघायला मिळतात. येस, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायॲडल्फस कंडिशन. डायॲडल्फस कंडिशन. बऱ्याच जणांची उत्तरं येत नाहीयेत बघा, मोजक्याच मुलांची उत्तरं सारखी सारखी येत आहेत. कुठे गेले आपले बाकीचे लोक? प्रत्येकानं उत्तर द्या. आळस करू नका टायपिंगचा. एंगेज झाला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये. इशिताचा आन्सर आलेला नाही, पृथाचा आन्सर आलेला नाही. सगळ्यांची नावं आता मी घेऊ शकणार नाहीये,
कराडमधून आशुतोषचा आन्सर आलेला नाही. माटेकरचा आन्सर हा त्यांचा आन्सर आलेला नाही. बऱ्याच जणांचा आन्सर आलेला नाही. तुम्ही लिहित चला. Okay, so this condition is called as a diadelphys. In that stamens are 10. Androecium is a technical name of whorl. In that there are 10 stamens having 2 tubes. One tube consists of 9 stamens fused and another is a 1 staminal tube. So this is diadelphy. आता इथे तुम्ही बघा जी च्या खाली अंडरलाईन आहे आणि इथे एक शब्द आहे बापुढे एक दिसतोय का बघा. हिअर इज द 1. ओके, सो व्हॉट इज G1? G1 चा अर्थ आहे बाळांनो मोनोकार्पेलरी युनिलोक्युलार, म्हणजे त्याच्या आत एकच चेंबर आहे, एकच कार्पेल आहे. एक कार्पेल म्हणजे काय, ओव्हरी, स्टाईल आणि सिग्मा. सो दिस इज मोनोकार्पेलरी कंडिशन. बरं, जीच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे ओव्हरी कशी आहे बोला, सुपेरियर की इन्फेरियर बोला, ओव्हरी कशी आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सुपेरियर ओव्हरी आहे. कशी आहे ओव्हरी, सुपेरियर ओव्हरी आहे. व्हेरी गुड. बघा आता कशी सर्वांची उत्तर येत आहेत. छान. आता ओव्हरी सुपेरियर आहे, मग जर तुम्हाला विचारलं फॅबिएसी मधली फ्लावर्स कशी असतात, इपिगायनस की हायपोगायनस? इपिगायनस की हायपोगायनस? व्हेरी गुड, हायपोगायनस. बाकी सगळे गायनीच्या खाली म्हणजे ओव्हरीच्या खाली, म्हणून तर ओव्हरी सुपेरियर म्हणजे फ्लावर हायपोगायनस. आता सोलॅनसी ही जी फॅमिली आहे, सोलॅनसी इज कॉमनली कॉल्ड एज अ पोटॅटो फॅमिली. जसं आपण फॅबिएसी जर बघितलं, हे आत्ताची जी फॅबिएसी होती, दिस वन फॅबिएसी, इट इज ऍक्च्युअली दिस फॅमिली वॉज अर्लियरली कॉल्ड एज अ पॅपिलोनोडिई. लक्षात ठेवा, पॅपिलोनोडिई विच इज अ सब फॅमिली ऑफ लेग्युमिनोसी. लेग्युमिनोस माहिती ना, प्लांट्स आपल्याला असतात, त्याची ही सब फॅमिली आहे. ओके, तशी ही जी सोलॅनसी आहे ही पण एक लार्ज फॅमिली आहे विच इज कॉमनली कॉल्ड एज अ पोटॅटो फॅमिली. सो सोलॅनसी इज कॉमनली कॉल्ड एज पोटॅटो फॅमिली. लक्षात ठेवायला सोपं आहे. यस हा 5 सारखा दिसतो, 5 वरून बरंच काय काय लक्षात ठेवणार आहोत आपण. बघा तुम्ही, यस ओ नंतर ओ जो आहे तो बटाट्यासारखा दिसतो, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता दिस इज पोटॅटो फॅमिली. पुढे बघा, तुम्हाला सर्कल मध्ये प्लस साइन दिसतंय. सो दिस इज ऍक्टिनोमॉर्फिक कंडिशन. दिस इज ऍक्टिनोमॉर्फिक कंडिशन. करेक्ट. व्हॉट इज मीन बाय ऍक्टिनोमॉर्फिक? सिमेट्री कशी त्यांची रॅडियल आहे, म्हणजे खूप सारे प्लेन्स मधून इक्वल इक्वल हॅल्स तयार होऊ शकतात. फ्लावर कसे बाळानो, युनिसेक्शुअल की बायसेक्शुअल? बायसेक्शुअल. आता के ब्रॅकेट मध्ये 5 याचा अर्थ साधा सोपा आहे, सांगू शकता तुम्ही? आता ते नाव सांगा की जरा. गॅमोसपालस. 5 सेपल्स इन दॅट कंडिशन इज गॅमोसपालस. गॅमोचा अर्थ, गॅमोसपालसचा अर्थ फ्युज्ड सेपल्स. आता इथं तुम्हाला पुढे काय दिसतंय बघा, सी ब्रॅकेट मध्ये 5, A5 आणि सी आणि ए याच्यावरती तुम्हाला कनेक्शन दाखवले पहा. मग तुम्ही काय सांगा? अगोदर कोरोला बद्दल बोला. 5 तुम्हाला काय दिसत आहेत? पेटल्स. 5च्या 5 फ्युज्ड आहेत. सो व्हॉट डू यू से? दिस इज 5 petals which is gamopetalous condition. Very good, gamopetalous condition. बरं, स्टॅमिन किती दिसतात बाळांनो? 5. ते पण जे 5 आहेत ते इथं ब्रॅकेट करायचं बाकी राहिल्या बाळांनो.
एनसीईआरटी नुसार आपल्याला बघितलं तर इथं ब्रॅकेट आहे. ओके, त्या 5 ला ब्रॅकेट आहे, लक्षात ठेवा. सो स्टॅमिन्स पण कसे आहेत, 5 आहेत आणि फ्युज्ड आहे. आता लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट सांगतोय. जेव्हा करोला आणि अँड्रोसियम याच्यावर अशी चंद्रकोर असते, that is nothing but the condition when androsium or stamens are attached to the corolla. Androsium is attached to the corolla. मग तुम्ही सांगा मला याला काय म्हणायचं. Androsium is of which type? Very good, very good. पुष्कर करेक्ट, विवेक करेक्ट, पृथा करेक्ट, वेदांतिका करेक्ट, आशुतोष करेक्ट, प्रांजली काकडे करेक्ट, प्रथमेश धुमाळ बरोबर उत्तर, वेदश्री माटेकर करेक्ट आन्सर, प्रज्ञा यादव करेक्ट आन्सर, शेजल चव्हाण करेक्ट आन्सर. इपी पटालस कंडिशन म्हणायचं. काय म्हणायचं? इपी पटालस कंडिशन. बघा आता जीच्या खाली अंडरलाईन आणि ब्रॅकेट मध्ये 2 आहे. जीच्या खाली अंडरलाईन आणि ब्रॅकेट मध्ये 2 आहे. चला, मला अख्ख्या लिलिएसी फॅमिली बद्दल एक्सप्लेनेशन लिहून पाठवा. बरं बरं, ठीक आहे. लिलिएसी बद्दल बघत असताना त्याच्या पूर्वी इथं तुम्ही सोलॅनसी मध्ये जीच्या खाली अंडरलाईन आहे, म्हणजे ओव्हरी सुपेरियर आहे, पण हे जे 2 आहे आणि याला ब्रॅकेट आहे, याचं एक्सप्लेनेशन नाही दिलं तुम्ही मला. G2 म्हणजे काय कंडिशन आहे बाळा सोलॅनसी मध्ये? बाय बोला. सर्वांना समजलं पाहिजे हे. बघा, लोक्यूल आपल्याला याच्यावरनं सांगता येत नाहीत. आपल्याला याच्यावरनं काय सांगता येईल? किती कार्पेल्स आहेत बघा. मला परत सांगायचं तुम्हाला. समजा ही अख्खीच्या अख्खी भरलंय, याच्या आतमध्ये ही एक ओव्हरी, एक स्टाईल आणि एक स्टिग्मा असला की दिस इज मोनोकार्पिलरी कंडिशन. पण याच्यात जर हे 2 असतील तर मग ही कंडिशन काय झाली बाळांनो? बाय कार्पिलरी कंडिशन. हे जर एकमेकाला फ्यूज असतील तर दिस इज सिनकार्पस. मग ब्रॅकेट जेव्हा टाकलेला असतो तेव्हा त्याचा अर्थच काय सांगितला होता मी? दे आर फ्यूज्ड. सो दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ सिनकार्पस. सो बायकार्पेलरी अँड सिनकार्पस कंडिशन इज सीन इन सोलॅनसी, इवन इट इज सीन इन ब्रासिकेसी. खाली बघा. Okay, so now we will understand about the liliaceae. See, this is actinomorphic, bisexual. So what this P represents here? Anybody? What that P represents here? In liliaceae, what the P represents? Bhavya, actinomorphic, bisexual, perianth with 6 tepals. Very good. Androsium is epiphyllous and 6 stamens. विवेक 100% करेक्ट एक्सप्लेनेशन आहे बघा. बऱ्याच जणांचं करेक्ट आहे बघा. लिलिएसी मध्ये ॲक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, पी फॉर पेरियान 3+3 म्हणजे हे काय? टेपल्स आहेत, टेपल्स. लक्षात ठेवा. आणि A3+3, व्हॉट इज दॅट A3+3? A फॉर अँड्रोसियम. 3+3 आर स्टॅमिन्स.
म्हणजे 6 स्टॅमिन्स आहेत. करेक्ट. 3 + 3 2 ट्यूब. आता हे जे वरती बाण दिसतोय, हे जे वरती अर्धचंद्रकोर दिसते, दॅट इज व्हॉट अँड्रोसियम इज अटॅच्ड टू द पेरियांथ. सो दिस कंडिशन इज इपिफायलस. वरती तुम्ही बघाल तर अँड्रोसियम करोलाला अटॅच आहे. दिस इज इपिपेटालस. पण हे अँड्रोसियम इथं पेरियांथला अटॅच आहे. सो दिस इज इपिफायलस. जीच्या खाली अंडरलाईन आणि ब्रॅकेटमध्ये 3. So this is superior ovary, tricarpellary condition and syncarpous condition. Tricarpellary and syncarpous condition. इथं तुम्हाला खाली इथं बी दिसत नाहीये पहा. दिस इज अ ब्रॅसिकेसी. दिस इज अ ब्रॅसिकेसी फॅमिली. ऍक्टिनोमॉर्फिक. पुढे बोला. व्हेरी गुड. बायसेक्शुअल. पुढे बोला बोला. K stands for what? K stands for what? K stands for what? Calyx. Very good. 2 + 2 म्हणजे त्याच्यात सेपल्स किती आहेत? 2 + 2 म्हणजे 4. बरं. C4. व्हॉट इज C? करोला म्हणजेच पेटल्स. किती आहेत त्याच्यात पेटल्स? 4. कसे आहेत बाळांनो? फ्री आहेत. फ्री. सो फ्री असल्यावर काय म्हणतो? पॉलीपेटालस. काय म्हणतो आपण फ्री असल्यावर? पॉलीपेटालस. ए अँड्रोसियम 2 + 4 म्हणजे स्टॅमिन किती आहेत? 6. जीच्या खाली अंडरलाईन आहे बाळांनो म्हणजे ओव्हरी कशी आहे? ओव्हरी कशी आहे? सुपेरियर. व्हेरी गुड. फ्लावर कसं आहे? फ्लावर कसं आहे? हायपोगायनस. करेक्ट. बरं. किती कार्पेल्स आहे त्याच्यामध्ये बाळांनो? व्हेरी गुड. बाय कार्पेलरी कंडिशन. कशा आहेत रे बाळांनो इथल्या ओव्हरी? फ्री आहेत की फ्यूज आहेत? फ्री आहेत की फ्यूज आहेत? फ्यूज आहेत. बरं. मग त्या कंडिशनला काय म्हणायचं बाळांनो? त्या कंडिशनला काय म्हणायचं? व्हेरी गुड अथर्वा. बायसेक्शुअल. कॅलिक्स 4 सेपल. करोला 4 पेटल. एसिक. अँड्रोसियम 6. स्टॅमिन्स ओव्हरी सुपेरियर. बायकार्पेलरी. फ्यूज्ड. सिनकार्पस कंडिशन. अथर्व व्हेरी गुड. करेक्ट आन्सर दिलेलं आहे बघा इथे. तर इथं आपला मॉर्फॉलॉजी इन फ्लॉवरिंग प्लांट्स और मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा टॉपिक संपतो. ओके. शेळके सर आहेत का? शेळके सर आहेत का? मला वाटलं खरं तर हा टॉपिक संपला होता म्हणून मी. बोला की सर. सर आता काय आहे म्हणजे हा जो मॉर्फॉलॉजी टॉपिक झालेला आहे हा पूर्ण झाल्यानंतर नवीन टॉपिक चालू करण्यात काय अर्थ नाहीये. हा ऍक्च्युअली राहिला होता 21% भाग, तर तो आता संपलेला आहे. मग नवीन टॉपिक काय चालू करायला नको असं मला वाटतंय. कारण हे सगळं मेमरी बेस विषय असतो आणि नवीन जो टॉपिक आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन, दॅट इज ऑल्सो मेमरी बेस. हा मग ते मिक्सिंग होईल, त्याच्यापेक्षा आपण थांबूया इथे. अरे मला वाटतं तुम्ही तो सुरू केलाय एनहान्समेंट. नाही, तो राहिला होता, मागचा टॉपिक राहिला होता. मग मुलांनी सांगितल्यानंतर हा